गावाने ठरवलं तर काय होणार नाही। गावाच्या एकजुटीने सर्व काही शक्य आहे। हेच जणू ऐतिहासिक मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याशी वसलेल्या गोठवेवाडीने दाखवून दिले। गावाला रूढी परंपरेत एकजुटीने बांधून ठेवणारं गोठवेश्वर मंदिर हे गावाचं वैभव आहे। या वैभवाला सैनिकांच्या निधीतून निर्माण झालेली कमान म्हणजेच मनोहर गडाचे प्रवेशद्वार गावाच्या सैनिकी परंपरेची मान उंचावणारी अशीच आहे। गोठवेवाडीत रूढी परंपरेनुसार सण उत्सव ही एकजुटीने साजरे केले जातात। या गावाचा आदर्श घ्यावा अशीच या गोठवेवाडीची नैसर्गिक पाण्याच्या स्रोताची नळपाणी योजना। गावापासून उंच डोंगरात जवळपास 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतापासून गावात 24 तास पाण्याची सोय केली आहे। तर हा शिरसिंगे गाव 8 वाड्याने वसलेला आहे आणि यामध्ये ही गोठवेवाडी अगदी गावाच्या शेवटच्या टोकाला वसलेली आहे। या ठिकाणी विहिरीला पाणी मिळत नाही। तर 1984 साली आमच्या सावंतवाडी तालुक्याचे मंत्री भाईसाहेब सावंत यांनी त्यावेळी या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार गावाला पाणी पुरवठ्याची त्यावेळी योजना चालू केली होती आणि ती योजना आज जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली तरी अद्यापपर्यंत चालू होती। आणि मी आता सरपंच झाल्यानंतर ती पूर्णपणे नवीन नूतनीकरण केलेली आहे। पाणी शिवकालीन पाणी साठवण योजनेअंतर्गत त्याला शासनाचा निधी उपलब्ध करून वेळोवेळी पाठपुरावा करून आमच्या या गावाचं मुख्य वाडीचं वैशिष्ट्य असं आहे की ही वाडी एकजुटीने एका मताने एका चित्ताने नांदते आणि आजपर्यंत या लोकांनी त्या झरा जतन करून ठेवलेला आहे। आज त्या झऱ्यावरून 2 इंच ची लाईन पूर्ण प्रेशरने इथे गावामध्ये पाणी येतं। सरासरी आता 120 मीटर आहेत आणि मीटर पद्धतीने आम्ही बिल देतो कसे वापर ते आणि त्याचा वापर म्हणजे नित्य नियमाप्रमाणे भाजीला किंवा झाडाला किंवा एक टायमाला 100 नारळ नव्हे हजारो नारळी पण उत्पन्न झालेलं आहे। उत्पन्नाची झाडं दिसत आहेत। काजूची सरासरी म्हणतो लाखाच्या वर झाडं आहेत। ती बाटल्यातून पाणी देणं किंवा घागरीतून पाणी देणं असं करून लोक त्या पाण्याचा उपयोग करतात आणि आपला फायदा उचलत आहेत। आज नाही म्हटलं तर लाखो रुपयाचं काजूचं पण उत्पन्न त्या पाण्यामुळे आम्हाला मिळतंय। लोक आनंदाने शहरं सोडून गावाकडे यायला आले कारण काय इथे पाण्याची सोय अशी आहे की संपूर्ण आमच्या महाराष्ट्रात म्हटलं किंवा जिल्ह्याबद्दल 1 नंबर आमचं ही पाणी योजना आमच्या कष्टामुळे आमच्या गावच्या सभासदामुळे आणि ग्रामस्थामुळे चाललेली आहे। या नळपाणी योजनेची पाहणी करण्यासाठी आपला सिंधुदुर्गची टीम गोठवेवाडीच्या जंगलात दाखल झाली। नैसर्गिक स्रोताचं वाहत येणारं पाणी पाईपद्वारे टाकीमध्ये साठविले जाते। त्यात पालापाचोळा पडू नये म्हणून गावकरी योग्य ती काळजीही घेतात। पाणी 24 तास आम्हाला उपलब्ध आहे। पाणी काय कमी पडत नाही पण थोडासा पालापाचोळा लागला तर आम्ही मोहन घावरे म्हणून एक व्यक्ती ठेवलेली आहे। ते पालापाचोळा काढल्यानंतर पाणी चालू होते परत 24 तास पाणी।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गोठेवाडीतील गावकऱ्यांनी केलेला हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आणि इतरांना आदर्शवत असा आहे। डोंगर रांगातून झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याला योग्य वळण आणि योग्य दिशा देऊन गावासाठी 12 महिने 24 तास अगदी अत्यल्प दरात दिलेलं पाणी आणि पाण्याचं केलेलं सुनियोजित वापर खरंच वाखण्याजोगा आहे। पाण्याचा प्रवाह हा उताराच्या दिशेने वाहत असतो, हे नैसर्गिक सत्य आहे। मात्र त्याच प्रवाहाला योग्य वळण देऊन आपलं गाव सुजलाम आणि सुफलाम करून आपल्या गावाची तहान भूक भागवणाऱ्या गोठेवाडी गावाला आपला सिंधुदुर्गचा सलाम। विजय पालकर, आपला सिंधुदुर्ग।